आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. कधी असा विचार केलाय का की एक साधी सवय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते? ही गोष्ट आहे हॅल एल्रॉडची. हॅल एक यशस्वी व्यावसायिक होता, पण एका भीषण अपघाताने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. वयाच्या 20व्या वर्षी झालेल्या या अपघातात तो 6 मिनिटे क्लिनिकली मृत होता. डॉक्टरांनी सांगितलं की तो पूर्वीसारखं आयुष्य जगू शकणार नाही. त्याच्या आत्मविश्वासाला जबर धक्का बसला. मानसिक तणाव आणि आर्थिक संकट यामुळे तो पूर्णपणे निराश झाला. काही काळानं सावरला, पण काही वर्षांनी आर्थिक मंदी आली आणि त्याने पुन्हा सर्वस्व गमावलं. आता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. हॅल निराश झाला होता. एक दिवस त्याने आपल्या एका यशस्वी मित्राला विचारलं, माझ्या आयुष्यात सगळं गोंधळून गेलंय, मी काय करू? त्याच्या मित्राने शांतपणे उत्तर दिलं, सकाळी लवकर उठायला सुरुवात कर. हॅलला हा सल्ला फारच साधा वाटला. इतक्या मोठ्या समस्येवर हे उत्तर? पण त्याने ठरवलं, गमावण्यासारखं काहीच नाही तर करून पाहू. त्याने पहाटे 5 वाजता उठायला सुरुवात केली आणि एक ठराविक दिनक्रम पाळला. काही दिवसातच त्याच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल झाले. शरीरात ऊर्जा आली आणि काही महिन्यांतच त्याने पुन्हा स्वतःचा व्यवसाय उभा केला. आज हॅल एल्रॉड लाखो लोकांना सकाळी लवकर उठण्याचं महत्त्व समजावून सांगतो. त्याने या बदलाला एक नाव दिलं, सेवर्स मॉर्निंग रुटीन. सेवर्स मॉर्निंग रुटीन म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया. तर सेवर्स म्हणजेच सायलेन्स, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, एक्सरसाइज, रीडिंग आणि स्क्रिबिंग या आहेत सकाळी करायच्या 6 पॉवरफुल सवयी. सायलेन्स म्हणजेच ध्यान. मन शांत करा. सकाळी उठल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मन शांत करणं. त्यासाठी ध्यान करणं. ध्यानामुळे विचार स्थिर होतात, मन शांत राहतं आणि तणाव कमी होतो. ध्यान करताना फक्त डोळे बंद करून खोल श्वास घ्या आणि मनाला शांत करा. रोज 5 ते 10 मिनिटं ध्यान केल्याने तुमचं आयुष्य सकारात्मकतेनं भरून जाईल. अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसूचना. स्वतःला सकारात्मक सूचना द्या. आपण स्वतःला काय सांगतो यावर आपल्या कृती ठरतात. मी यशस्वी होणारच, माझ्यात अमर्याद शक्यता आहेत, अशा सकारात्मक वाक्यांचा पुनरुच्चार करा. हे तुमच्या मनावर परिणाम करतं आणि तुमचं वर्तनही सकारात्मक होतं. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच स्वप्नांची कल्पना. तुमच्या यशाची स्पष्ट कल्पना करा. आता तुमच्या डोळ्यांसमोर एक चित्र आणा ज्यामध्ये तुम्ही एका मोठ्या मंचावर उभे आहात. लोक तुमच्या यशाची प्रशंसा करत आहेत. सुरुवातीला ही केवळ एक कल्पनाच वाटेल, पण प्रत्यक्षात ती तुमच्या मनाला तयार करत असते. त्यामुळे रोज 5 मिनिटं डोळे बंद करून तुमच्या यशाची कल्पना करा. एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम. शरीराला ऊर्जावान बनवा. हलक्या स्ट्रेचिंगपासून ते योगापर्यंत कोणताही व्यायाम तुमचं शरीर ताजतवानं करतो. दररोज व्यायाम केल्यानं मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि शरीर कार्यक्षम राहतं. रीडिंग म्हणजेच वाचन. सकाळी चांगल्या पुस्तकांचं वाचन करा. यशस्वी लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, ते रोज वाचतात. वाचन केल्याने ज्ञान वाढतं, नवीन दृष्टिकोन मिळतो आणि विचारशक्ती विकसित होते. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं प्रेरणादायी किंवा ज्ञानवर्धक पुस्तकं वाचा. स्क्रिबिंग म्हणजेच लिहिणं. विचार मांडण्याची सवय लावा. लिहिणे हे विचारांना दिशा देण्याचे प्रभावी साधन आहे. आपल्या मनात असलेल्या गोंधळलेल्या कल्पनांना स्पष्टता मिळवून देण्यासाठी आणि सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी नियमित लिखाण करा. हे केवळ आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करत नाही, तर निर्णय घेण्याच्या क्षमतेतही सुधारणा घडवून आणतं. हे आहे सेवर्स मॉर्निंग रुटीन. आता जाणून घेऊया द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाबद्दल. द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकात हॅल एल्रॉड सांगतात की सकाळी लवकर उठणं ही फक्त एक सवय नसून ती एक जीवनशैली आहे. परफेक्शनपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचं आहे. ते वाचकांना एक 30 दिवसांचा चॅलेंज घेण्याची शिफारस करतात. हे 30 दिवस जर तुम्ही सेवर्स रुटीनला अनुसरलं तर तुमच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो.
पहाटे लवकर उठणं म्हणजे नक्की किती वाजता उठावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याचा ठराविक नियम नाही, पण सकाळी 4 ते 6 या वेळेत उठणं सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. ह्या वेळेस ब्रह्ममुहूर्त म्हणतात, ज्या काळात तुमचं मन शांत आणि वातावरण निर्मळ असतं. जर तुम्ही 8-9 वाजता उठत असाल तर एकदम 5 वाजता उठणं कठीण जाईल. म्हणून वेळ 30 मिनिटांनी कमी करत टप्प्याटप्प्याने बदल करा. जर तुम्ही लवकर उठायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्यातल्या अमर्याद शक्यता जाणवतील. तुमच्या यशाचं रहस्य यामध्ये लपलेलं आहे, कारण पहाटेचा प्रत्येक क्षण तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेत असतो. तर मग उद्या सकाळी किती वाजता उठणार? व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा